नमस्कार मंडळी, मी स्मिता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते घरगुती आणि बरंच काहीमध्ये. तर आम्ही अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन, गाणगापूर येथून श्री दत्तगुरू महाराजांचं दर्शन घेऊन आत्ता आम्ही निघालो आहोत श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र कुरवपूर येथे. अक्कलकोट आणि गाणगापूरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. गाणगापूरवरून ट्रेनने आम्ही रायचूरसाठी निघालो. रायचूर स्टेशनला उतरून आम्ही कुरवपूरला जाणार आहोत. रायचूरवरून कुरवपूरसाठी शेअर रिक्षा नसतात, डायरेक्ट रिक्षा करावी लागते. बससुद्धा आहेत पण फार कमी प्रमाणात. रायचूर ते श्री क्षेत्र कुरवपूर साधारणतः 35 किलोमीटरचं अंतर आहे. कुरवपूरवरून दर्शन करून निघाल्यानंतर सुद्धा तिथून पुन्हा रेल्वे स्टेशनला येण्यासाठी काही वाहन मिळेलच असे नाही. म्हणून आत्ता जी रिक्षा आम्हाला घेऊन जात आहे त्यांनाच आम्ही दर्शन करून येईपर्यंत थांबण्यास सांगितले आहे. ह्याच रिक्षाने आम्ही पुन्हा स्टेशनला जाऊ. पोहोचलो आहोत आम्ही आता कृष्णा नदीतीरी. आता आपला रिक्षाचा प्रवास संपला. आता ही जी आपण समोर कृष्णा नदी पाहतोय ती पार करून गेलो की श्री क्षेत्र कुरवपूर श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर. ही नदी बोटीने आपण पार करणार आहोत. बोटीतून प्रवास करताना आम्हाला मगर पण दिसल्या. त्या नदीत मगर पण आहेत. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. नदी नव्हे निसर्ग नीती, नदी नव्हे निसर्ग नीती, आत्मगतीने सदा वाहती, आत्मगतीने सदा वाहती. लाभहानीची नवी कल्पना, नवी कल्पना नाही तिज ठाई. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. कुणी नदीला म्हणती माता, कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज्य देवता, कुणी मानिती पूज्य देवता. पाषाणाची घडवून मूर्ती, घडवून मूर्ती पूजित कुणी राही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी कुणी न वळवुनी नेराणी, कुणी न वळवुनी नेराणी. आळशासही व्हावी कैसी, व्हावी कैसी गंगा फलदायी. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. बोटीतून उतरल्यानंतर चालत 15 ते 20 मिनिटं लागतात मंदिरापर्यंत पोचायला. गाव आहे, आजूबाजूला छान शेती आहे. श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर गावात आहे. बाजूला कृष्णा नदी आहे. मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा कळालं की मंदिर ना 2 ते 4 बंद होतं. म्हणजे नेहमी बंद असतं 2 ते 4. थोडे पुढे चालत गेलो. अन्नछत्राजवळ वडाचं झाड आहे आणि श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे. या वटवृक्षाजवळ श्रीपाद श्री वल्लभ तपश्चर्या करत असत.
श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगातील दत्तात्रयांचे पहिले पूर्ण अवतार मानले जातात. इथे बसून आमचे 2 तास कसे गेले कळालंच नाही. खूप छान वाटत होतं इथे बसून. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनुसूया अत्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तदया घन दयावरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पद्मकमंडलु गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, त्रिशूल हे शोभे करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, षड्वित आयुड परीकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, पूर्णानंदा अवतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सुभस्म रुद्राक्षाभरणा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, भवभय दुःख निवारणा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, काशायांबर वसनधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीमेघश्याम सुंदरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूता हे गिरीवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओझे तेजो द्वितीधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, षडभुज मूर्ती विराजिता श्रीपाद वल्लभ दिगंबरा, विश्वरूप हे विश्वंभरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, भक्तप्रिय वज्रपंजरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दीनांचा उद्धार करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तात्रया अवतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद नरसिंहवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नित्य निरंजन ओंकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कलियुगी येशी आकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जन्मघेशी तू पिठापुरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सचित धन तू शुभंकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, शाश्वत पावन तपोवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, शब्ददाविसी ओंकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कृष्ण संगमी दरुवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नित्यवसे औदुंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, विप्ररूप वैराग्यवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, प्रियजन हे परमेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे मुनिजन मानसचंद्रा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तू गुरुधैर्य समुद्रा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जगदीशा जगत उद्धारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, उद्धारी मज गुरुवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, करुणानिधी करुणाकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, निर्गुण हे निर्विकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, गुरुराया कल्याण करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, निजानंदी दृढ करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, चिन्मय चितधन चिदंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अंतरयोगी अगोचरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्म विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, स्वामी समर्था कृपा करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी परवानगी नव्हती. दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा कृष्णा नदीपासून बोटीमधून. बोटीतून उतरल्यावर रिक्षाने रायचूर स्टेशन परिसरात पोहोचलो. आमची ट्रेन रायचूरवरून रात्री होती. स्टेशनला जाण्याआधी आम्ही हल्लीउट्टा येथे जेवलो. खूप छान जेवण होतं. जर तुम्ही रायचूरला गेलात तर हल्लीउट्टामध्ये जेवण्यासाठी नक्की जा. आम्ही ज्या रिक्षाने कुरवपूरला गेलेलो त्या काकांनी आम्हाला हल्लीउट्टामध्ये जेवण्यासाठी जा हे सुचवलं होतं. जेवल्यावर आम्ही रायचूर स्टेशनला आलो. त्यानंतर ट्रेनने पुन्हा आपल्या घरी परतण्यासाठीचा प्रवास सुरू केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.